नमस्कार मित्रांनो, सेंटर स्पॉटच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. अलीकडेच तुम्हाला माहिती असेल की एन साईबाबा नावाचा जी एन साईबाबा नावाचा एक कुख्यात नक्षलवादी मास्टर माइंड जो जेलमध्ये होता, तुरुंगात होता भारतात, त्याचा मृत्यू झाला तुरुंगातच. त्या संदर्भात त्याच्या मृत्यूच्या पश्चात एक घटना घडली. त्या संदर्भातच एक तुम्हाला सांगतोय किस्सा की माओवादी अतिरेकी मास्टरमाइंड जी एन साईबाबाच्या मुलीला भारतातील जर्मन राजदूत ॲकरमॅन हा पत्र लिहितो. जी एन साईबाबाच्या मुलीला जर्मन राजदूत भारतातला पत्र पाठवतो, सांत्वनपर, कंडोलन्स लेटर. पत्रात तो हेही लिहितो की तुला आठवतं का, गेल्या एप्रिलमध्ये मी तुझी आणि तुझ्या वडिलांची भेट घेतली होती. सोबत माझे फ्रेंच सहकारी सुद्धा आले होते. फ्रेंच सहकारी म्हणजे फ्रेंच राजदूत आणि जर्मन राजदूत दोघेही मिळून भारतीय तुरुंगातल्या माओवादी अतिरेक्याला भेटलेले आहेत गेल्या वर्षी. अर्थात शासनाची किंवा संबंधित यंत्रणांची रितसर परवानगी घेऊनच भेटलेले असणार, हो की नाही. पत्रात त्यांनी पुढे असंही म्हटलंय की तुझ्या वडिलांची गोष्ट, त्यांचा दीर्घ तुरुंगवास आणि भारतात नागरी हक्कांसाठी असलेली त्यांची मजबूत बांधिलकी या गोष्टी माझ्या मनपटलावर कोरल्या गेलेल्या आहेत आणि त्यांच्याविषयीचा माझा आदरभाव वाढला. आहा, म्हणजे बघा, याचा अर्थ असा आहे की माओवादी चिनी कम्युनिझमसाठी लढणं, वर्ग संघर्षासाठी सशस्त्र उठाव करणं, कत्तली करणं, क्रांतीसाठी तरुणांना भडकवणं आणि इथली कायदा सुव्यवस्था भंग पावणं, या सगळ्याला डावा माओवादी दहशतवाद असं न संबोधता नागरी हक्कांची चळवळ म्हणायचं असतं बरं का. कल्पना करा, आता कल्पना करा की एक जर्मन तुरुंग आहे, जर्मनीतला एक तुरुंग आहे, त्या जर्मनीच्या मुळावर उठलेला एक आतंकवादी ठेवलेला आहे. त्याला जर्मनीतले भारताचे राजदूत जाऊन समजा जर का भेटले आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत भारताचा मित्र असलेला नेपाळ, नाहीतर भूतान, नाहीतर आणखीन कुठला तरी भारताचा मित्र देश, त्या देशाचा राजदूत, म्हणजे भारताचा राजदूत आणि भारताच्या मित्र देशाचा राजदूत असे मिळून जर त्या जर्मनीतल्या कैदेत असलेल्या दहशतवाद्याला, जर्मनीच्यासाठी शत्रू असलेल्या त्या दहशतवाद्याला जर का भेटायला म्हणून जर का गेले, तर त्या आतंकवाद्याशी हवा पाण्याच्या गोष्टी तर नक्कीच होणार नाहीत. त्या राजदूतांच्या काहीतरी खास गप्पा होतील, कुछ तो खास गुफ्तगू होगी. पण जर्मन शासन यंत्रणा मात्र अशी भेट होऊ देईल का मुळात? आणि तुमच्या जर होऊ दिलीच समजा, तर तुमच्या खास गुफ्तगूमध्ये नेमकं काय बोललं जातंय ते चोरून ऐकण्याची काहीतरी व्यवस्था केलेली असेल की नाही. कारण आणि कदाचित बहुतेक जर्मनी असं काही चोरून ऐकणार नाही हो का. कारण जर्मनी एक अत्यंत नीतिमान देश आहे ना या जगामध्ये, हो की नाही. अतिशय नीतिमान देश आहे जर्मनी, त्याच्यामुळे तो असं चोरून बिरून ऐकणार नाही, हो की नाही. मग आदर्श वागणूक द्यायला लागते की नाही दहशतवाद्यांना, मानवी हक्क, ह्युमन राईट्स. असो, पुढे तो दहशतवादी तुरुंगातच मरतो समजा, मग तो मेल्यावर त्याच्या नातेवाईकांचं सांत्वन करायला तोच भारतीय राजदूत गोड गोंडस पत्र लिहितो सांत्वनपर, आणि त्यात आवर्जून नमूद करतो की तुझ्या बाबाच्या नागरी हक्कांच्या चळवळीने मी खूप प्रभावित झालो. इतकं झाल्यावर सुद्धा जर्मन सरकार शांत धीरोदात्त पद्धतीने गप्पपणे राहील का हो? कदाचित राहील, काय सांगावं. कारण अतिशय आदर्श, उदार, नीतिमान असा देश आहे की नाही जर्मनी. माय फुट. खरंच असं होईल का हो जर्मनीत? किंवा जगातल्या, जर्मनीच नाही, जगातल्या इतर कोणत्याही देशात असं होईल का? मग भारतातच असं का होत असतं वारंवार? कुठलाही सरकार असू देत भारतात, असं का होतं भारतात? इतके आपण त्याला काय सज्जन विकृतीने कसे काय पछाडले गेलेलो आहोत, मला काही कळत नाही. का असं होऊ देतो आपण? नेमकी काय मजबुरी असेल आपल्या यंत्रणांची, टॉप टू बॉटम? का आपल्या ते लक्षातच येत नाही त्यातले धोके? का मग अशी भेट होऊ दिली असेल मुद्दाम?
त्यात काही आपली काहीतरी चालबाजी असेल का? तसं असेल तर वेल अँड गुड, चांगलं आहे मग. आणि समजा तरीही या अशा भेटीगाठी होऊ दिल्याच, तर त्यानंतर त्या राजदूताला जाब विचारणं, समज देणं वगैरे गोष्टी करता आल्या असत्या. समजा तुमच्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन त्या राजदूतांनी जर का भेटी घेतलेल्या असतील तर तुम्हाला जाब विचारता आला असता. दहशतवाद्यांच्या नातेवाईकांशी उजळ माथ्याने राजदूत संपर्क ठेवतायत साहेब. मग गुप्तपणे आणखीन कोणाकोणाशी संपर्कात असतील हे आपलं सरकार आणि सरकारी यंत्रणा उघड्या डोळ्यांनी किम कर्तव्य मूढ होऊन बघत बसतायत का? की हा आपल्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे? काही मास्टर स्ट्रोक वगैरे दडलाय का काय यात? तसं असेल तर जरा आम्हा पामरांना नीट इसकटून सांगितलं तर बरं. असो मित्रांनो, कुणाचीच बाजू नाहीये घ्यायची मला, आणि मुद्दाम इम्पार्शल पण नाही राहायचं. मला एवढं कळतं, मी भारताच्या राष्ट्रहिताच्या बाजूनी आहे. बस, माझा तेवढा एकच पक्ष आहे. मग मला कुठलाही झेंडा दिसत नाही, मला फक्त भारत दिसतो, भारताचं राष्ट्रहित दिसतं बस. आणि जे भारताच्या राष्ट्रहिताचं ते आपल्या हिताचं. त्याच्यामुळे कोणाची बाजू घेणं, कुठल्याही एका व्यक्तीच्या बाजूनी वाहवत जाणं ही कल्पनाच नाहीये माझ्या डोक्यात. भारताचं राष्ट्रहित ते आपलं हित. असो मित्रांनो, याच्यात आणखीन काय बोलण्यासारखं आहे? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.